होते। आता आपल्या मागे ही जी झाडं बघताय ही 3 महिन्याची प्रॉपर झाडे झालेली आहेत। या डिस्टिलेशन नंतर जो चोथा उरतो त्या चोथ्यापासून आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवू शकतो। त्याच्यामुळे ह्या पिकामध्ये सर्व टिकाऊ आहे, टाकाऊ काहीच नाही। तुमचं एकरी 10 ते 15 टन पाला निघतो, म्हणजे वर्षाकाठी आपल्याला एका एकर मधून 4 ते 5 लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो। जेरेनियमचा अराउंड द इयर रेट सेमच राहतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आणि शेतकऱ्यांचा विश्वास, हा जो आमचा 1300 शेतकऱ्यांचा विश्वास आहे हा त्याच कारणामुळे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आज आपण पाहणार आहोत जेरेनियम फार्मिंग कसं करू शकतो। आता इथं बघितलं तर आपण आलोय जेरेनियम फार्मिंगच्या शेतात आणि याचे जे ओनर आहेत मी त्यांचा आता इंटरव्ह्यू घेणार आहे, त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार सर। नमस्कार सर, आम्हाला जरा तुमच्याबद्दल आणि जेरेनियम फार्मिंग बद्दल इन्फॉर्मेशन द्या। माझे नाव हेमल रवींद्र विश्वासराव, BSc ॲग्रिकल्चर MBA, राहणार नांदूर, पोस्ट कळंब, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मी जेरेनियमची शेती करतो। याच्यामध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे रुनिक ॲरोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड। याच्यामध्ये बेसिकली आपलं काम असं चालतं की शेतकऱ्यांना आपण जेरेनियमची सीडलिंग्स देतो। जेरेनियमचे सीडलिंग्स दिल्यानंतर शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करतो की जेरेनियम शेती करायची कशी, त्यांना काही अप अँड डाऊन्स असेल त्याच्यामध्ये त्यांना मदत करतो। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना डिस्टिलेशन युनिट सप्लाय करतो। डिस्टिलेशन युनिट उत्तम प्रतीचे डिस्टिलेशन युनिट सप्लाय करतो, त्याच्यामध्ये ऑइलची रिकव्हरी चांगली निघते। आणि डिस्टिलेशन युनिट सप्लाय केल्यानंतर त्यांचं जे ऑइल निघेल ते नंतर आपण कंपन्यांना प्रोव्हाइड करतो। बेसिकली आपलं एक असं काम चालतं साहेब। सर, आता मला एक सांगा, जेरेनियम फार्मिंग आपण कोणत्या शेतीवर करू शकतो आणि कशी आपण शेती याची करू शकतो, लागवड कशी करू शकतो? ओके, जेरेनियम शेती मुख्यतः हलक्या जमिनीवर करावी। मुरमाड भुरकड जमीन असेल तर अतिशय उत्तम, काळी जमीन असेल तरी चालून जाते, पण काळ्या जमिनीमध्ये पाणी टिकलं नाही पाहिजे। ज्या जमिनीमध्ये पाणी साठतं त्या ठिकाणी मूळ कूज हा जेरेनियममध्ये प्रकार आढळून येतो, मग त्यामुळे झाडांची मर होते। त्याच्यामुळे मुरमाड भुरकट जमीन असेल तर अतिशय उत्तम, किंवा जर तुमच्याकडे काळी जमीन असेल आणि पर्याय नसेल तर तुम्ही तुमच्या जमिनीचा किंवा तुमच्या शेताला बाजूने एक टनेल काढू शकता किंवा पाट काढू शकता, ज्याच्यातून तुमचं संपूर्ण पाणी वाहून जाईल आणि तुमच्या शेतामध्ये पाणी टिकणार नाही। आणि ते करण्यासाठी त्याचा लागवडीचा पिरियड असतो, म्हणजे तुमचा पावसाळा संपला, पावसाळ्यानंतर जास्तीत जास्त फेब्रुवारी ते मार्च नंतर लागवड नाही करायची। उन्हाळा चालू होतो, उन्हाळा चालू झाल्यानंतर झाडाला थोडंसं ग्रीप घ्यायला त्रास होतो, त्याच्यामुळे परत पावसाळ्यानंतर लागवड करायची। असं बेसिकली लागवडीची ही सायकल असते याची। सर, आता पर एकरी जर आपल्याला जेरेनियम फार्मिंग करायचं असेल तर खर्च किती येतो आणि एक स्पेसिफिक जे रोप असतं ते कसं बनवतो आणि त्याचा एका रोपाचा किती खर्च येतो? बरं, आपण जे रोपं बनवतो ते सगळे हार्डन प्लांट्स असतात। आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चाललंय, महाराष्ट्र बाहेर काम चाललंय। आपण सर्व शेतकऱ्यांना जेरेनियमचे सीडलिंग्स देतो। त्याआधी जेरेनियमचे सीडलिंग्स कसे असतात किंवा आमचं काम नेमकी कसं चालतं किंवा शेतकऱ्याला भविष्यात कसं काम करायचं आहे हे सगळं दाखवण्यासाठी आमचं जे मी मगाशी जो ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसला आमचं डिस्टिलेशन युनिट आहे, आमची कंपनी आहे, त्या कंपनीला व्हिजिट करून शेतकऱ्यांना सर्व गोष्टी दाखवून नर्सरीमध्ये कसं काम चालतं, आपलं डिस्टिलेशन युनिट कसं वर्क करतं, तेलाचा आउटपुट किती, या सगळ्या गोष्टी सांगून आपण शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो। आणि राहिला विषय रोपांचा, रोपं पण त्यांना देताना हार्डन देतो। आणि अजून एक आपली गॅरंटी असते, जेवढी रोपं तुमच्याकडे येतील सगळ्यांना 100% रूटिंग असेल, म्हणजे जेवढी रोपं तुम्ही लावताय त्याला 100% रूटिंग असेल। विदाऊट रूटिंग रोप येत नाही, कारण की ही आमची सायकल आहे। ह्या सायकलमध्येच आम्ही तुम्हाला सीडलिंग्स पाठवतो आणि 100% प्युअर सीडलिंग्स आम्ही देतो, मॉर्टेलिटी होत नाही सहसा। सर, आता मला एक लास्ट प्रश्न सांगा, जेरेनियम फार्मिंग करतो ना, तिचं जेरेनियमचं हार्वेस्टिंग कधी करतो आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे काय काय प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो? जेरेनियमची लागवड झाली, लागवडीनंतर 4थ्या महिन्यात त्याची हार्वेस्टिंग येते, कारण की सुरुवातीचा 1 महिना रूट सेटिंगचा पिरियड असतो, त्याच्यानंतर 3 महिने झाडाची प्रॉपर ग्रोथ होते। आता आपल्या मागे ही जी झाडं बघताय ही 3 महिन्याची प्रॉपर झाडे झालेली आहेत। याच्यानंतर साधारणतः एक 15 ते 20 दिवसानंतर ही झाडं हार्वेस्टिंगला येतील, कारण की ही पहिलीच लागवड आहे। आणि त्याची जी कटिंग असते सिकटरनी करतो आपण, बेसिकली म्हणजे कसं डोळा ठेवून कटिंग करतो, बर्ड्स ठेवून कटिंग करतो आणि डायरेक्टली डिस्टिलेशन युनिटमध्ये आपण ते जेरेनियमचं पाला टाकतो। डिस्टिलेशन युनिटमध्ये टाकल्यानंतर त्याचं जे स्टीम डिस्टिलेशन केलं जातं, स्टीम डिस्टिलेशन थ्रू जेरेनियमचं ऑइल काढलं जातं आणि ते ऑइल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांना विकतो। सौंदर्य प्रसाधनासाठी वापरलं जातं, ॲरोमा थेरपीसाठी वापरलं जातं जेरेनियमचं ऑइल। वेगवेगळे जे आपले औषधी आहेत
त्यांच्यामध्ये वापरलं जातं, त्याच्यामुळे जिरेनियमच्या तेलाचा वापर खूप आहे आणि कन्झम्पशन पण खूप आहे. दुसरी गोष्ट, ऑइल काढल्यानंतर जे बाय प्रोडक्ट निघतं म्हणजे हायड्रोसोल, तेलाच्या नंतर जे पाणी निघतं हायड्रोसोलही मार्केटमध्ये विकलं जातं. आणि डिस्टिलेशन झाल्यानंतर, स्टीम डिस्टिलेशन झाल्यानंतर ऑइल डिस्टिलेशन नंतर जो चोथा उरतो त्या चोथ्यापासून आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवू शकतो आणि ते ऑर्गॅनिक मॅन्युअर बाजारामध्ये तुम्ही पॅकिंग करून विकू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये मल्चिंग म्हणून वापरू शकता. त्याच्यामुळे ह्या पिकामध्ये सर्व बाजूनी सर्व टिकाऊ आहे, टाकाऊ काहीच नाही आहे. ओके सर, आता मला एक सांगा, आता पण जे जर आपल्याला करायचं असेल जेरेनियम फार्मिंग, एकरी खर्च किती येतो आणि साधारणपणे उत्पन्न किती निघतं? हां, एकरी खर्चाचं म्हणलं तर तुम्हाला सुरुवातीला ड्रीप करावं लागेल, शेणखत टाकावं लागेल, बेसल डोस या सगळ्या गोष्टी येतात. आणि जो आपल्या रोपाचे कॉस्टिंग आहे, रोप एकरी 10,000 रोपं लागतात. 1.5 बाय 3 वर प्लांटेशन करतो. काही शेतकऱ्यांना जर दाट लागवड करायची असेल तर दाट लागवड पण करू शकतात. त्या केसमध्ये आपलं टनेज वाढतं. म्हणजे एकरी सुरुवातीला 1 लाख रुपये तुमचं भांडवल लागतं लागवडीसाठी. 1 लाख रुपये भांडवल लागल्यानंतर तुमचं लागवड झाल्यानंतर सुरुवातीची हार्वेस्टिंगपर्यंतचा खर्च 1 लाख रुपये येतो. आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमचं एकरी 10 ते 15 टन पाला निघतो. 10 ते 15 टन पाल्यातून 1 टन पाल्यातून 1 किलोचं ॲव्हरेज निघतं. डिपेंड करतं क्लायमेटिक कंडिशनवर. ज्या ठिकाणी क्लायमेटिक कंडिशन फेवरेबल आहेत तिथे रिझल्ट अजून चांगला भेटतो. आणि मग आपण ते ऑइल पॅकिंग करून विकतो. आणि राहिला विषय रोपाच्या रेटचा, तर रोपाचे रेट आपले रिझनेबल आहे. रोपाची क्वालिटीच्या मानाने 5 रुपयाने आपण एक रोप विकतोय. सर एक्झॅक्ट आम्हाला सांगितलं नाही किती फायदा होतो एकरी? ओके, एकरी आता आपण वर्षात त्याच्या 3 ते 4 कापण्या करतो. शेतकऱ्यावर डिपेंड करतात आणि किती कापण्या करायच्या. तर स्वतःचे मशीन असेल तर 4 कापण्या कराव्या. 4 कापण्या म्हणजे साधारणतः वर्षाकाठी एक शेतकरी एका एकरात 40 किलो तेल निघतो. आणि 1 किलोची किंमत आता सध्या मार्केटमध्ये 11,500 रुपये आहे. म्हणजे वर्षाकाठी आपल्याला 1 एकरमधून 4 ते 5 लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो. त्याच्यातून खर्च वजा करता आपल्याला 3.5 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा राहतो. ओके, थँक्यू सर. तर आता एक अनेक विचारायचं आहे, इतर शेती करण्याविषयी जेरेनियम कशी फायदेशीर आहे? ओके, इतर शेतीला आपण तुलना करू शकत नाही, कारण की त्या पिकांवर आपलं आत्तापर्यंत पोट चाललेलं होतं. पण त्या शेतीच्या तुलनेत किंवा त्या शेतीच्या बरोबर आपण ही शेती करू शकतो. म्हणजे तुमचं जर एकरी टनेज जर म्हणजे एकरात जर तुम्ही ऊस लावताय किंवा टोमॅटो लावताय, फ्लॉवर लावताय, ही सर्व पिकं लावताय, तर त्यांच्या बरोबरच तुम्ही जिरेनियम 1-2 एकर लावू शकता. फिक्स अर्निंग आहे. म्हणजे महिन्याला जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर 30,000 रुपये महिना तुम्हाला 1 एकरातून रिटर्न्स भेटतात. त्याच्यामुळे जिरेनियम हे बाकीच्या पिकांपेक्षा फिक्स अर्निंगला चांगलं आहे. आणि बाकीचे तुमची जी बागायती पिकं आहेत ते तर 100% अर्निंग देतात. फक्त विषय राहतो डिमांड सप्लाय चेनचा. जिथे सप्लाय जास्त तिथे रेट कमी असतो. पण जिरेनियमचा असं नाही आहे. जिरेनियमचा अराउंड द इयर रेट सेमच राहतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जिरेनियम सोबत बाकीची पिकं करू शकता. पण जिरेनियम त्यातल्या त्यात फिक्स अर्निंगवाला आहे आणि त्याच्यात 100% फायदा आहे शेतकऱ्यांना. आता काय करा सर, ती जे ऑइल असतं ना त्याचे बॉटल छोटे छोटे असतील ते कसं प्रोड्यूस होतं ते जर असं सांगा. नक्की. पहिल्या कापणीला आपल्याला 10 लिटर ऑइल निघत. आपली रुनिक ॲरोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेडची खासियत सर, आपण सेल करतो पण सेल नंतर सगळ्यात मोठा फॅक्टर सर्व्हिस. शेतकऱ्यांना सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देतो. फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काय, शेतकऱ्यांना काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सगळे सॉल्व्ह करतो. ऑइल रिकव्हरी शेतकऱ्यांना व्यवस्थित काढून देतो. आणि शेतकऱ्यांचा विश्वास, मग हा जो आमचा 1300 शेतकऱ्यांचा विश्वास आहे हा त्याच कारणामुळे. त्याच्यामुळे आम्ही अजूनही ऊर्जेने काम करतो, कारण की शेतकऱ्या म्हणजे आमच्याकडे 1300 हॅपी फार्मर्स आहेत. आता हे जे आहे हे डेमो युनिट बनवलं आहे. डेमो युनिट म्हणजे मोठं युनिट आपण एक प्रदर्शनामध्ये बनवू शकत नव्हतो. त्याच्यामुळे डेमो युनिट हा बॉयलर आहे. बॉयलरमध्ये पाणी असतं. बॉयलर तापल्यानंतर जे स्टीम निघते ते स्टीम ह्याला 2 टाक्यांना रिॲक्टर बोलतात. रिॲक्टरमध्ये पाला असतो. पाला उकळल्यानंतर पाल्याची जी वाफ निघते ती कंडेन्सरमध्ये जाते. कंडेन्सर म्हणजे काय की स्टीमचं कंडेन्सेशन होतं म्हणजे वाफेचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. लिक्विडमध्ये झाल्यानंतर हा फायनल ऑइल सेपरेटर आहे आणि इथे फायनल जिरेनियमचं तेलचं आउटपुट निघतो. ती सायकल असते. तुम्ही पहिले बॅचला साधारणतः 2.5 ते 3 तास लागतात. नंतर जसं जसं तुमचं डेस्टिलेशन युनिट फ्लोमध्ये येतं तसं ते रिकव्हरी चांगलं देतं. सर छोटी बॉटल असेल ऑइलची ती येस. आता हे जे आहे हे लेमन ग्रासचं ऑइल आहे आणि हे जिरेनियमचं ऑइल आहे आपलं. थँक्यू सर.